एकनाथ शिंदे हे वारंवार त्यांच्या साताऱ्यातल्या गावी जाताना दिसतात दऱ्याला. ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा फुटून बाहेर पडले तेव्हा ते दऱ्याला गेले म्हणजे ते नाराज आहेत असं इक्वेशन होतं. एकनाथ शिंदे स्वतःच कारणीभूत आहेत की आपण नाराज आहोत की काय, अशा बातम्या याव्यात अशा प्रकारची वागणूक त्यांच्याकडनंच घडते ना. क्वालिटी ऑफ मिनिस्टर्स विच अजित पवार हॅज आणि क्वालिटी ऑफ मिनिस्टर्स विच एकनाथ शिंदे हॅज. म्हणजे एकनाथ शिंदेकडचे जे मंत्री आहेत ते तुलनेने मुरब्बी राजकारणी नाहीत. आणि त्याचं कारण असं आहे की अजित पवारांच्याकडे असलेले मंत्री हे 15 वर्ष आधी मंत्री होते. जर एकनाथ शिंदेची सेना आणि अजित पवारांचा पक्ष या दोघांच्या पेक्षा 1.5 जर त्यांची ताकद असेल, आमदारांची संख्या 1.25 1.5 दोघांच्या बेरजेच्या, त्यामुळे ते तेवढं हावी होण्याचा किंवा वर्चस्व गाजवण्याचा मुद्दा येणारच आहे. नमस्कार, मी रोहित हरीफ द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विधानसभेच्या निवडणुकांनंतर महायुतीचं एक हाती सरकार आता महाराष्ट्रात आलेलं आहे आणि हे सरकार सुरळीत चालू आहे असं आता तरी दिसतंय. मात्र या सरकारचा बद्दल विरोधकांकडनं असतील किंवा राजकीय वर्तुळात असतील किंवा पत्रकारांच्या सर्कलमध्ये असेल एक चर्चा सुरू आहे. ते म्हणजे महायुतीत वरकरणी सगळं नीट दिसत असलं तरी सगळं काही आलबेल नाहीये, कुठेतरी काहीतरी ठुसठुसतंय, खुसफुसतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही वादळापूर्वीची शांतता आहे का. आता जर का 3-4 महिन्यात जर का आपण राजकीय घडामोडी बघितल्या तर अनेक नाराजी नाट्य घडलेली आपल्याला दिसून येतात. काही सरकारी निर्णयांना स्थगिती द्यावी लागली, एकमेकांचे मान अपमान नाट्य बरीच रंगली. हे सगळं घडत असताना महायुतीत या ज्या काही गोष्टी घडतायत ती म्हणजे खरंच वादळापूर्वीची शांतता आहे का, सगळं काही आलबेल नाहीये का, काय नक्की घडतंय, कुठं शांतता आहे, त्याची कारणं काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. पुन्हा एकदा तुम्ही पॉलिटिक्समध्ये आलेले आहात आणि परत एकदा तोच आपला विषय की निवडणुकांनंतरचं राजकारण जर का बारकाईने बघितलं तर सत्ता जरी आली असली तरी सगळं काही आलबेल नाही असं दिसतंय. तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे की महाराष्ट्रात जे काही आता सुरू आहे त्यामध्ये महायुतीचं सरकार तर स्थापन झालेलं आहे, ते सगळं सुरळीत सुरू आहे का त्यात काहीतरी अंतर्गत घडामोडी सुरू आहेत? तुम्ही वापरलेला शब्द जो आहे तो फार रंजक आहे. तो आहे सुरळीत चालू आहे. तर आपल्याला माहिती आहे सुरळी म्हणलं की आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आठवतात. तर तसं सुरळीत चालू आहे, सुरळी होणार आहे. तर याची नांदी आहे का, ते तुमचा प्रश्न बरोबर आहे. कारण तसं वाटावं अशीच परिस्थिती आहे आणि तशी परिस्थितीजन्य पुरावे देखील आहेत. म्हणजे ते काय काय आहे तर ज्या वेळेला आपल्या एकूणच आयुष्यामध्ये आपल्या अपेक्षेच्या विपरीत काहीतरी घडतं त्यावेळेला आपल्याला काहीतरी गडबड आहे, काहीतरी घडलंय असं वाटायला लागतं. मग हे सगळं घडतं हे कशात, कुठल्या पार्श्वभूमीवर घडतंय तर 2 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडतंय. त्यात लोकसभेला भारतीय जनता पक्ष तोंडावर आपटला, 23वरनं 9 जागांवर आला. लोकसभेच्या अपयशानंतर त्यांनी काही करेक्टिव्ह मेजर्स घेतली की ज्याला इंग्रजीत खूप छान शब्द आहे कोर्स करेक्शन, की आपण मार्गक्रमणा करताना आपल्याला काही अडचणी जाणवल्या तर त्यात सुधारणा करायच्या आणि काटेकुटे काढून टाकायचे म्हणजे मार्गक्रमणा नीट होते. तर हे भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने केलं आणि काँग्रेस, उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवारांचा पक्ष हे थोडे कॉम्प्लेसंट राहिले कदाचित. त्यामुळे नंतर त्यांनी 25 रुपये अनाऊन्स केले लाडक्या बहिणीला उत्तर द्यायला, पण काही परिणाम झाला नाही कारण हे ऑलरेडी देत होते. तसं आज तुम्ही जे विचारताय की सगळं काही सुरळीत नाही आहे किंवा सुरळीत आहे असं वाटत नाही आहे. सुरळीत गेलं तर काय हालचाल होत नाही ना, सगळं पॅक होऊन जातं. तसं काही नाही आहे. आत्ता शेंगदाणे आपण घेतो बघा, सुरळी करूनच देतो त्रिकोणी, तो ती सोडली की खाता येतात, बंद असले की टाईट राहतात शेंगदाणे. तसं आत्ता हे सगळं सुरळीत नाही आहे असं का वाटतंय. त्याचं साधं कारण असं आहे की विधानसभेला जनतेने जो मॅन्डेट दिला किंवा जनमताचा कौल दिला तो इतका भरभक्कम दिलाय की जो ऐतिहासिक आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे 132 आमदार आलेत. याच्यापेक्षा आमदार काय म्हणजे जवळपास स्वतःचं बहुमत असणे इतके आलेत. आणि इतर पक्षांना त्यांनी जे भाडोत्री उमेदवार दिले होते की राष्ट्रवादीकडे पाठवले, राजकुमार बडोलेंसारखे, किंवा एकनाथ शिंदेकडे दिले, तर असे लक्षात घेतले तर त्यांची सत्ता 144 होईल. पण पक्षांतर बंदी कायदाही लागू असतो आपल्या इथे, त्यामुळे ते काही तसे ओपनली यांच्याकडे येऊ शकत नाहीत. त्यामुळे इतकं मोठं बहुमत असताना अपेक्षा काय असते की निवडणुकीचा निकाल लागला, 20ला निवडणुका झाल्या, 23ला निकाल लागले तर लगेच सरकार स्थापन व्हावं आणि त्यांनी काम करायला लागावं आणि काम जोरदार करायला लागावं. म्हणजे सचिन तेंडुलकर किंवा वीरेंद्र सेहवाग सारखा आलेल्या 2-4 बाउंड्र्या 6 माराव्यात असं आपल्याला वाटतं.
ठीक आहे, ही अपेक्षा असते आणि ती काही फार आवाजवी नाही किंवा गैर पण नाही, कारण जनता एक वेगळा विचार करत असते, नेते वेगळा करतात, पत्रकार वेगळा करतात. तसं या सरकारमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होता की जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर होते त्यांना एका रात्रीत उपमुख्यमंत्री व्हायची वेळ आली, यश मिळून सुद्धा निवडणुकीला. म्हणजे ते काय फार अपयशी ठरलेत असं नाही आहे. तिन्ही पक्षांना यश मिळालं, भारतीय जनता पक्षाला सगळ्यात जास्ती मिळालं. म्हणजे लोकसभेच्या तुलनेत अजित पवार फारच मागे राहतात काय, किंवा ते काय लोढणं झालेत का काय महायुतीला असं वाटत असताना त्यांनी 40 जागा मिळवणं हे फारच मोठं यश होतं. त्यामुळे तिन्ही पक्षांना चांगल्यापैकी यश मिळालं आणि त्याच्यामध्ये तिघांचंही एकमेकांना परस्पर पूरक असणं हेच त्या यशाचं गमक आहे. ते एकत्रितपणे लढले म्हणजे कटेंगे तो बटेंगे नारा चालणार नाही असं म्हणणारे अजित पवार याचा महायुतीला फायदाच झाला आहे. आणि हे काही माझं मत म्हणून नाही सांगत आहे, त्याला एक सर्कमस्टन्शियल म्हणतो तसा एक वस्तुस्थिती असलेला पुरावा काय तर CSDSचा सर्वे आहे की ज्या मायनॉरिटीजनी वोट केलं एकूण त्यातल्या 22% महायुतीला मतदान केलं. मग ते कशामुळे केलं? अजित पवारांच्या त्यांच्या जागा कशामुळे वाढल्या? कटेंगे पटेंगे चालणार नाही म्हणाले, हे त्यांच्या मतदारांना आवडणारीच भूमिका आहे ना. त्यामुळे ते अतिशय एकत्रित जेल होऊन लढले म्हणून जिंकले. आता त्यांना इतकं भरघोस यश मिळाल्यावर लगेच त्यांनी चांगलं काम करायला पाहिजे, पटकन सरकार स्थापन व्हायला पाहिजे. आणि त्याचं उत्तर मला वाटतं आत्ता फडणवीसांनी दिलं 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी, की 14 साली 4 साली किंवा त्याच्या आधीच्या 99 साली महाविकास आघाडीला किंवा तेव्हाचं आघाडी सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचं त्यांना कम्फर्टेबल मेजॉरिटी असतानाही 12 दिवस 14 दिवस लागले होते, आम्हाला 15 लागले. का तर आम्ही सगळ्या गोष्टी आधी ठरवायच्या आणि मग करायच्या असं ठरवलं म्हणून. ठीक आहे, त्यांनी ठरवून एकमत केलं असेल. आता तुम्ही जे म्हणताय की सुरळीत चालू नाही असं दिसतंय, त्याची कारणं काय? तर कन्फ्रंटेशन किंवा संघर्ष याचे मुद्दे कुठले असतात? तर सत्ता वाटप हे संघर्षाचा मुद्दा असतो. त्याप्रमाणे पहिल्यांदा मंत्रिमंडळात किती जागा असाव्यात हे ठरलं, ते त्यांनी बसून ठरवलं असेल. पालकमंत्री पदाच्या वेळेला संघर्ष झाला त्याच्यामध्ये 2 निर्णय जे आहेत ते त्यांनी स्थगित ठेवले तरी ते का तसेच आहेत असं ते नेते सांगतात, कारण त्यांना त्यांच्या जिल्ह्यात कार्यकर्त्यांना ते सांगायचं असतं. म्हणजे गिरीश महाजन असतील, तटकरे असतील, म्हणजे तर या लोकांना ते सांगावं लागतं की हा निर्णय आहे माझाच झालेला आहे. आणि त्याला पुरावा ते काय देतात, तर झेंडावंदन मीच केलंय किंवा काय प्रजासत्ताक दिनाला मीच होतो प्रमुख पाहुणा पालकमंत्री म्हणून. तर ती घोषणा झाल्यानंतर नाराजी नाट्य झालं म्हणून आहे त्यांनी करावं, पण ह्या 2 स्थगित ठेवल्यात हे फडणवीसांनी स्पष्ट केलं. म्हणजे नाराजी आहे का तर आहे, तो निर्णय अधांतरी आहे का तर आहे. म्हणजे नाराजी आहे हे निश्चित. म्हणजे इतकं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा तिघांचं एकमत होत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याला कारण स्थानिक पातळीवरची, कारण काही जिल्ह्यांमध्ये तिन्ही पक्ष प्रभावी आहेत, काही जिल्ह्यांमध्ये 2 पक्षांमध्ये टसल आहे, काही ठिकाणी एकच निर्विवाद आहे, तिथे ते पालकमंत्री आहेत. पालकमंत्र्याच्या पुढे जाऊन महामंडळांमध्ये हा प्रश्न येऊ शकतो. जिथे जिथे सत्तेचं वाटप होईल, सत्ता स्थानांचं वाटप होईल, तिथे तिथे हा संघर्ष एका पक्षात असतानाही दिसतो, नाराजी नाट्य दिसतं. ते 3 पक्ष आहे म्हणून ते जास्ती प्रमाणात दिसेल आणि माध्यमात त्याच्या बातम्या दिसतील. त्यामुळे सारं काही सुरळीत नाही असं चित्र जाते, ते त्या बातम्यांमुळे जात आहे. सरकार हे प्रभावी आहे का आहे, मजबूत आहे का आहे, तरीही तुम्ही ज्याचा रेफरन्स दिलात आधी बोलताना सन्नाटा का आहे, एक कॉशसनेस असा दिसतोय की एकनाथ शिंदे हे वारंवार त्यांच्या साताऱ्यातल्या गावी जाताना दिसतात दऱ्याला. ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा फुटून बाहेर पडले तेव्हा ते दऱ्याला गेले म्हणजे ते नाराज आहेत असं इक्वेशन होतं. त्यामुळे आत्ताही ते जेव्हा दऱ्याला जात आहेत तेव्हा ते नाराज होऊन गेलेत असंच लोक निष्कर्ष काढतात. आणि त्यालाही परत परिस्थितीजन्य पुरावा तो आहेच. उद्धव ठाकरेंच्या वेळेला ते नाराज असतानाच जायचे, मग आता खुशीत कसे जातील? तेव्हा ते नाराज आहेत का? ते नाराज आहेत असं वाटण्यासारखी परिस्थिती आहेच. आणि त्याचं मुख्य कारण मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणं आणि तेच मी स्वीकारलंय पूर्ण मनाने हे जनतेला वाटेल इतक्या कन्व्हिन्सिंगली आपला वावर ठेवणं, यात शिंदे अपयशी ठरतात. म्हणजे शिंदे सोडून कुठेही जाणार नाहीत, उपमुख्यमंत्री पदावरच राहतील. आत्ता ते त्यांचं कामही करतील, नाराजीही दर्शवतील. बरं, शिंदेचं हे नेचर आहे असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला पुन्हा आधार काय, तर 14 ते 19 जेव्हा फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदाचं सरकार होतं आणि त्यावेळेला शिवसेना सरकारमध्ये होती उद्धव ठाकरेंची अखंड, एकनाथ शिंदेही त्यात होते, तेव्हाही ते कॅबिनेट बैठकींना आलेले नाहीत. काही वेळेला नाराज होत त्यांचं मन वळवण्याची जबाबदारी मग गिरीश बापटांवर टाकली होती, की जे पुण्यातले आमदार होते आणि संसदीय कार्यमंत्री होते आणि अन्न आणि सुरक्षा मंत्री म्हणून अन्नधान्य सुरक्षा मंत्री BDSचे.
तर तेव्हाही गिरीश बापटांना त्यांच्या नागदुऱ्या काढायला लागत होते एकनाथ शिंदेचे की अहो असं नाही, तुम्ही या कॅबिनेटला, मग वेगळा संदेश जातो लोकांच्यात. मग आम्ही बापटांना विचारलं ऑफ द रेकॉर्ड की काय नेमकं काय झालंय. काय नाही रे, ते रुसून बसतात म्हणे, पण त्यांना ते लागतं पटवायला. त्यामुळे मी ते बोललो ते येतील आता पुढच्या कॅबिनेट. पण म्हणजे या सगळ्या ज्या चर्चा सुरू आहेत की म्हणजे एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकांना येत नाहीत, काही तास उशिरा येतात. म्हणजे संजय राऊतांनी पण परवा त्यांच्या रोखठोक सदरातनं सगळं लिहिलं होतं की ते शिंदे नाराज आहेत किंवा दरेगावाला जातात, ते सगळ्या मीडियाने दाखवलेलं आहे. म्हणजे आता असं नाही, पालकमंत्री पदाच्या वेळेला पण ते गेले, त्याच्या आधी जेव्हा मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं तेव्हा पण ते दरेगावात गेले होते. त्यामुळे मग हे खरं आहे की एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये आता अस्वस्थ आहेत, नाराज आहेत, किंवा सारखं मानापमान नाट्य रंगत आहे? ते अस्वस्थ किंवा नाराज आहेत याच्यापेक्षा ते आनंदी नाहीत हे निश्चित. म्हणजे मुख्यमंत्री पद जाऊन आपण उपमुख्यमंत्री झालोय, तर हे काही त्यांच्या मनाने तितकं सहज स्वीकारलेलं नाही, हे स्पष्टपणे दिसतं. आता जसं फडणवीस म्हणाले की त्यांचा चेहराच गंभीर आहे, पटकन कळत नाही काय चाललंय मनात. ते ठीक आहे, म्हणजे ते एका कसलेल्या राजकारणाचंही लक्षण असू शकेल. त्यामुळे मी काय असं कुठल्याही राजकीय नेत्याला डिस्कार्ड करत नाही. आपण म्हणतो ना की हा काय तसा राजकारणी नाही वगैरे, तर मनमोहन सिंग 10 वर्ष राहिले, ते राजकारणी असल्यामुळेच राहिले, ते काय राजकारणी नाहीत असं नाही. त्यांना सगळं कळतं, राजकारण व्यवस्थित कळतं. पण ते हे दाखवण्यात यशस्वी झाले की मला राजकारण कळत नाही. तसं एकनाथ शिंदे गंभीर प्रकृतीचे आहेत, असे सहज हसलात खिदळतात वगैरे असं नाही दिसत आपल्याला. पण ते नाराजच आहेत आणि ते उद्या बाहेर पडतील असं काय नाही. नाराजी नाट्य आहे का, तर नाराजी नाट्य आहे असे सिग्नल जनतेपर्यंत जातील अशा प्रकारची वर्तणूक घडती हे निश्चित. म्हणजे जसं परवाच्या बैठकीला ते आले नाहीत, मीडियाने बातम्या दिल्या, मी मीडियाला दोष देणार नाही, कारण आपलं कामच आहे असे आपण असं प्रोब करणं आणि शंका व्यक्त करणं. कारण तावरनं ताकभात किंवा इफ देर इज स्मोक देन देर इज फायर, हे पुन्हा मी सांगतोय. तसं शिंदेच्या बाबतीत हे वारंवार घडतंय आणि तुलनेने अजित पवार आणि फडणवीस जास्ती एकत्र आणि होमोजिनियसली काम करतात असंही दिसतंय. तेव्हा सरकार सुरळीत चालू नाही असं नाही, सरकारचं काम एकीकडे चालू आहे, त्याच्यानंतर दुसरीकडे अजित पवार त्यांचं काम करतायत, शिंदेही त्यांचं काम करतायत. म्हणजे कालच ठाण्यात त्यांनी कार्यक्रम घेतला, त्यांचं काम चालू आहे. पण पृष्ठभागावर कुठेतरी मी यांच्याबरोबर नाही किंवा मी नाराज आहे हे दाखवण्यात ते यशस्वी झाले. फडणवीसांचा विषय आला तर मग एक गोष्ट म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून सातत्याने बोलली जाते, ते म्हणजे फडणवीसांचा उत्साह खूप दांडगा आहे आणि मुख्यमंत्री म्हणून ते तेवढे ऍक्टिव्ह आहेत, सक्रिय आहेत, निर्णय घेत आहेत, मंत्रालयात जात आहेत. तेवढे बाकीचे काही इतर मंत्री काही तसे दिसत नाहीत ऍक्टिव्ह. किंवा बऱ्याच म्हणजे हा विषय कुठल्या यांनी बोलतोय की मंत्रीपद वाटप झाल्यानंतर त्यांना स्वीय सहाय्यकांची नेमणुका होतात, त्यांना त्यांचा कर्मचाऱ्यांचा कोटा मिळतो. बातम्या अशा येत होत्या की या सगळ्या ज्या नेमणुका आहेत म्हणजे त्यांचे OSD असतात, ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटीज, किंवा हे सगळे लोक असतात, त्यांच्या नेमणुका होताना त्यामध्ये भाजपकडनं काही संघाची माणसं आहेत आणि ते सगळं याचं नियोजन करतायत की कुठल्या मंत्र्याकडे कुठला OSD जाणार किंवा हे. तर मग कुठेतरी भाजप असा प्रयत्न करते का की पूर्ण सत्ता किंवा सत्तेचा कॅनव्हास जो आहे तो आपल्या कंट्रोलमध्ये राहील, जेणेकरून पुढच्या 5 वर्षामध्ये बाकी 2 सहयोगी पक्षांना फार काही हालचाल करायला स्कोप राहणार नाही? नाही, याच्यामध्ये कसं असतं की एकीकडे आपल्या रचनेमध्ये मुख्यमंत्र्याला खूपच जास्त अधिकार आहेत. त्याच्यात एक ती मित्रा नावाची संस्था जी केलेली आहे, त्यांना तर डिपार्टमेंटला ओव्हररूल करण्याच्या काही पॉवर्स दिलेल्या आहेत विशिष्ट विषयांमध्ये. त्यामुळे ती एक रचना निर्माण केली आहे. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही ज्याचा संदर्भ दिला की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित माणसं नेमायची, ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी, आणि मग त्यांनी लक्ष ठेवायचं मंत्र्याच्या कारभारावर एक प्रकारे. म्हणजे बिग ब्रदर इज वॉचिंग सारखं RSS इज वॉचिंग अशा प्रकारचं तुम्ही म्हणताय. आणि ते काही प्रमाणात बरोबर आहे. जसं देवेंद्र फडणवीस 14 साली मुख्यमंत्री झाले त्यावेळेला देखील OSD नेमणं आणि त्या OSDचे पगार याच्यावरनं माध्यमातून खूप चर्चा झाली आणि बातम्या आल्या टीका करणाऱ्या. जसं आता कुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीनंतर 55 साली नेहरू गेले तेव्हाही चेंगराचेंगरी झाली असं सांगितलं जात आहे. आता त्याच्यामध्ये जे अभ्यास करणारे लोक आहेत ती माहिती काढणं आणि देणं लोकांना हे करतील. पण हा एक नॅरेटिव्ह सेट करणं हा एक भाग असतो. तसं OSDच्या नेमणुका आणि त्यांचे आवाच्या सवा पगार असा विषय 14 साली चर्चेला आला फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर. आणि तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयाकडनं म्हणजे फडणवीसांच्या तेव्हाच्या कार्यालयाकडनं त्याचा खुलासा केला गेला. आणि मग लोकांच्या हे लक्षात आलं की अरे पृथ्वीराज चव्हाण 3 वर्ष 10 महिने मुख्यमंत्री होते फडणवीसांच्या आधी, 14च्या निवडणुकीच्या, 2010च्या शेवटी आले आणि 14 पर्यंत होते. तर त्यांच्याकडेही OSD होते की जे सरकारी नोकरीतले नव्हते. म्हणजे अधिकृतपणे सरकारी नोकरांपैकी कोणीतरी नेमलाय इकडं वर्ग करून घेऊन असं नाही, स्वतंत्र OSD नेमले. 2 पातळीवर ह्याच्याकडे बघता येतं. पॉलिटिकली बघितलं तर बिग ब्रदर इज वॉचिंग हे खरं आहे. म्हणजे
RSSच्या वतीने केल्या गेलेल्या नेमणुका किंवा RSSची माणसं असलेली किंवा त्या पद्धतीचे लोक मंत्र्यांच्याकडे नेमलं जाणं किंवा एकूण त्या कारभारात येणं आणि त्यांचं लक्ष असणं आणि मग त्या पॉलिसीज तशा होतात की नाही किंवा तसं काही राबवलं जातंय की नाही, तर हे म्हणायला वाव आहे अशा प्रकारच्या नेमणुका झालेल्या आहेत. म्हणजे ह्या 14 झाल्यात की आज पहिल्यांदाच होतात अशातला भाग नाही. आणि त्याच्यामध्ये टेक्निकली जर विचार केला तांत्रिकदृष्ट्या तर ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी नेमता तो संघाचा आहे म्हणून नेमलाय असं न सांगता त्याचं या विषयात प्रावीण्य आहे म्हणून नेमलाय, अशा पद्धतीचं त्याचं समर्थन केलं जातं. आणि तेही टेक्निकली चुकीचं नाही. त्याचं कारण असं ती माणसं त्यांच्या क्षेत्रातली प्रॉवेस असलेली आहेत किंवा ज्ञान असलेली आहेत किंवा डायनामिझम असलेली आहेत. त्यामुळे कुठल्या डिपार्टमेंट्समध्ये जर असे OSD आले आणि त्यांनी त्या मंत्र्याला सहाय्य करून जर काही त्या मंत्र्याचा आणि डिपार्टमेंटचा कारभार सुधारला आणि जनहिताची कामं झाली तर मी असं म्हणतो की महाराष्ट्राचं हित झालं तर कोणालाही OSD नाही, मग आपलं काय म्हणणं नाही. पण तुम्ही जो प्रश्न विचारला की RSS सगळ्याचा कब्जा घेईल का किंवा हे करतायत का, तर ते भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांकडे नेमू शकतील फार तर. पण शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेचे किंवा अजित पवारचे मंत्री याला विरोध करू शकतील व्यवस्थित. आणि अजित पवारचे तर सगळे मंत्रीच मातब्बर आहेत. त्यामुळे ते अशी काही नेमणूक किंवा त्यांच्या डोक्यावर कोणी आणायचा प्रयत्न केला तर त्याला शिताफीने मीडियाकडनं एक्सपोज करून माझी मुस्कटाबी होती हे पण जनतेपर्यंत मांडतील आणि पॉलिटिकली टॅकल करतील असं मला वाटतं. त्यामुळे भारतीय जनता पक्षापुरतं असेल तर त्याला फार म्हणजे आक्षेप घेता येईल पॉलिटिकली, पण टेक्निकली ते थांबवता येणार नाही असं मला वाटतं. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची जर का केमिस्ट्री बघितली तर ती गेल्या काही दिवसांमध्ये विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक जुळलेली दिसते. अजित पवारांनी खूप स्मार्टली राजकारण केलं असं सांगितलं जातंय की मग त्यात उदाहरण अनेक येतात. विधानसभेनंतर देवेंद्र फडणवीसांना लगेच पाठिंबा देऊन टाकणं किंवा ज्याला म्हणतो आपण की महत्वाची खाती पदरात पाडून घेणं, कुठलीही बार्गेनिंग किंवा घासाघीच जास्त न करणं, नाराज न होणं कुठल्या विषयावरनं, हे सगळं असताना कुठेतरी असं दिसतंय की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस जवळ येत आहेत आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे जे देवेंद्र फडणवीसांचे एकदम जवळचे होते ते कुठेतरी लांब जाताना दिसत आहेत. तर काय प्रत्यक्षात असं काही घडतंय, असं काही चित्र आहे? नाही, त्याच्यामध्ये असं इम्प्रेशन लोकांचं होऊ शकतं आणि त्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे जोडले गेलेले त्यांच्या कार्यक्षमता आणि तडफदारपणामुळे. म्हणजे डायनामिकली आपण राज्याच्या हिताचे निर्णय घेऊ शकतो आणि राबवू शकतो ब्युरोक्रेसीवरची कमांड आणि एकूण पकड याच्यातनं, हे दोघांनाही माहिती आहे. म्हणजे त्या दोघांना त्यांच्यातल्या गुणवत्तेने एकत्र आणलंय. पण याचा अर्थ एकनाथ शिंदे गुणवत्तावान नाही असं नाही आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तेही डायनामिक आहेत, पण त्यांची प्रकृती धीरगंभीर आहेत. म्हणजे फडणवीस आणि अजित पवार हे डायनामिकली एकत्र आलेले आहेत, दोघांचा डायनामिझम सारखा आहे. आणि त्यांच्याकडे आणखीन एक क्वालिटी आहे ती म्हणजे तशा अर्थाने ते राज्यव्यापी नेते दोघंही. म्हणजे अजित पवार पण आणि देवेंद्र फडणवीस पण, त्यांची ब्युरोक्रेसीवर पण चांगली पकड आहे. एकनाथ शिंदे त्या मानाने मुख्यमंत्री होण्यापूर्वी फक्त ठाण्याचे नेते होते. म्हणजे अजित पवार हे 15-20 वर्ष मंत्री राहिलेले नेते आहेत. त्या तुलनेत एकनाथ शिंदे जरी मंत्रिमंडळात होते फडणवीसांच्या तरी ते ठाण्याच्या बाहेर फार मोठे नेते नव्हते. त्यांना मुख्यमंत्री पदाच्या 2.25 वर्षांनी राज्यव्यापी नेता बनवलंय. आणि लाडकी बहीण योजना त्याचं श्रेयही त्यांना दिलं जाते, त्यांचा चेहरा म्हणून निवडणुकीला सामोरे गेले. त्यामुळे पण एकनाथ शिंदे नाराज आहेत असं इम्प्रेशन जाईल असं वर्तन होताना दिसतंय किंवा तशा घटना घडताना दिसत आहेत. दुसरीकडे अजित पवार आणि फडणवीस हे फार गुण्यागोविंदाने नांदतात असं दिसतंय. त्याच्या मागे कॉन्शियसनेस पण आहे. एकीकडे आज बीडमधल्या ज्या घटना घडत आहेत त्याचा सगळा ब्लेम सरकारवर येतो का, तर येतोच. राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीवरची टीका ती सरकारवरचीच टीका असते. धस रोज जे काही बोलतात मुंडेंच्या विरुद्ध, धनंजय मुंडेंच्या विरुद्ध, त्याचा सरकारच्याही प्रतिमेवर परिणाम होतच असतो. त्यामुळे फडणवीसांनाही कॉशियसली बघावं लागतंय. दुसरीकडे मुंडे आहेत ते अजित पवारांच्या पक्षाचे मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्यावर ते कारवाई करताना दिसत नाहीत. उलट अजित पवारांकडेच पालकमंत्रीपद दिलंय. त्याचेही 2 अर्थ काढले जात आहेत की एकीकडे जर धनंजय मुंडेंना काढायचं असेल तर अजित पवार पालकमंत्री व्हा आणि तुम्हीच काय ते निस्तारा. दुसरीकडे धनंजय मुंडेंना काढायचंच नाही असं ठरवलंय की काय, आणि त्यामुळे क्लीन चिटच द्यायची का काय, असंही आरोप केला जातो आणि म्हणून अजित पवारांना केलंय.
खरं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी हा संघर्ष जुना आहे, म्हणजे ह्याच्या आधी पण प्रादेशिक पक्ष म्हणून त्यांच्यातच जास्त. त्याचं कारण असं एकीकडे प्रादेशिक आणि दुसरीकडे दोघांचीही वोट बँक जी आहे त्याचं इलेक्टोरेट जे आहे ते गावात जास्त आहे, आणि भाजप हा शहरी तोंडावळ्याचा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेचं नाशिकमधलं किंवा पुणे मुंबई सारख्या शहरातलं स्थान सोडलं तर जास्ती त्यांचं जे खाली काम जे आहे, शाखा ज्या गावागावात आहेत तिथे त्यांची फाईट जी होती ती राष्ट्रवादीशीच होती ना कायम. आणि त्यामुळे वोट बँक कॉमन असल्यामुळे एकीकडे शरद पवार उद्धव ठाकरेंना हा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांना येऊ शकतो, कारण त्यांची वोट बँक कॉमन आहे ती. म्हणजे एक दुसरे का रास्ता काटेंगे वो हिंदी सिनेमाच्या भाषेत, आणि ते अजित पवार आणि एकनाथ शिंदेचं होणार आहे. त्या तुलनेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदेचं कन्फ्रंटेशन मुंबईमध्ये थोडंफार होऊ शकतं, बाकी ठिकाणी तितक्या प्रमाणात. म्हणजे पुण्यात मूळची शिवसेनाच खूप मोठ्या प्रमाणात नव्हती तर एकनाथ शिंदेची काय असणार, पण राष्ट्रवादीशी कन्फ्रंटेशन पुण्यात होऊ शकतं भारतीय जनता पक्षाच्या जागा वाटपात. नाही, भाजपचं राजकारण जर का आपल्याला थोडं समजून घ्यायचं असेल तर काही गोष्टी ज्या घडल्या त्यातनं आपण इन्फरन्स काढत असतो. म्हणजे उदाहरणार्थ परत तो विषय पालकमंत्रीपदाचा. पालकमंत्रीपद ज्यावेळेस खूप चर्चेत आलं होतं, अदर यावेळेस पहिल्यांदाच सगळ्यांना कळलं असेल की पालकमंत्री पदाची ताकद काय. इतक्या वर्ष पालकमंत्र्यांच्या घोषणा होत होत्या, नेमणुका होत होत्या, छोट्या मोठ्या कुरबुरी होत होत्या, पण पालकमंत्र्यांच्या हातात ऑन अन ॲव्हरेज 500-700 कोटीचा निधी असतो आणि तो ठरवतो की हा निधी कुठल्या मतदारसंघात वाटायचा, कसा वाटायचा. त्यामुळे ताकद त्यांची कळली. पण या पालकमंत्र्यांच्या नेमणुकांमध्ये भाजपनी खूप स्मार्टली, जसं त्यांचे आमदार कमी निवडून आलेत किंवा ज्या जिल्ह्यावर भाजपचा जिल्हा म्हणून ओळख नाही अशा ठिकाणी त्यांचे नेते त्यांनी बरोबर पालकमंत्री म्हणून नेमलेले आहेत. हा एक विषय. दुसरीकडे आत्ता एकदम ताजी बातमी ते म्हणजे त्यांनी आता पालकमंत्र्यांच्यावर संपर्क मंत्री म्हणून, सहसंपर्क मंत्री म्हणून नवीन पद काढलं. आता या पदाला काही संविधानिक अधिष्ठान वगैरे काही नाही, पण जर का नेमणुका बघितल्या तर असं दिसतं की पुण्यात त्यांचे संपर्क मंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचं पालकमंत्रीपद आहे अजित पवारांकडे. बीडमध्ये त्यांचे संपर्क मंत्री आहेत पंकजा मुंडे, त्याचं पालकमंत्री पण अजित पवारांकडे. म्हणजे कुठेतरी परत हा प्रश्न येतोय की भाजप हा त्यांच्या हातात जी काही सगळी सत्ता आहे किंवा सत्तेची वेगवेगळी जी साधनं आहेत त्या साधनांमधनं कुठंतरी शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय, असं आहे का? पण मूळ संख्याबळच बघा ना तुम्ही. जर एकनाथ शिंदेची सेना आणि अजित पवारांचा पक्ष या दोघांच्या पेक्षा 1.5 जर त्यांची ताकद असेल, आमदारांची संख्या 1.25 1.5 दोघांच्या बेरजेच्या, म्हणजे त्या दोन्ही पक्षांच्या तिप्पट त्यांचे आमदार आहेत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ते तेवढं हावी होण्याचा किंवा वर्चस्व गाजवण्याचा मुद्दा येणारच आहे. त्यामुळे तो डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, म्हणजे ज्या जिल्ह्यात वर्चस्व आहे, म्हणजे आता खरं तर पुण्याची महापालिका भारतीय जनता पक्षाने जिंकली होती, पिंपरी चिंचवडची भारतीय जनता पक्षाने जिंकली होती. त्यामुळे फडणवीसांच्या काळात चंद्रकांत पाटलांकडे होतं पालकमंत्रीपद, पण नंतर ते अजित पवारांकडे गेलं उद्धव ठाकरेंचं सरकार झाल्यावर, आणि आत्ताही ते अजित पवारांनी कायम राखले. आणि त्याचं कारण असं, एकनाथ शिंदे असतानाही त्यांच्याकडे होतं, आणि त्याचं एक कारण असं की अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. वास्तविक तुम्ही जसं म्हणालात की त्या सहपालकमंत्र्यालाही काही वैधानिक हे नाही, तसं उपमुख्यमंत्री पदाला सुद्धा काही वैधानिक तसा फार काही अर्थ नाही आहे. उपमुख्यमंत्री असं काही फारच त्याला हे नाही आहे. पण तरी देखील प्रोटोकॉलमध्ये समजा मुख्यमंत्र्यानंतर उपमुख्यमंत्री 2 आहेत आणि ते पुणे जिल्ह्याची DPDCची बैठक झाली तर चंद्रकांत पाटील अध्यक्ष DPDCचे पालकमंत्री म्हणून, आणि त्यांच्या हाताखाली अजित पवार बसणार उपमुख्यमंत्री, हे योग्य नाही. म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्री असल्यामुळे पालकमंत्री, आणि त्याच्या पलीकडे अजित पवार धडाक्याने काम करतील आणि जिल्ह्याचा विकास करतील ही पण फॅक्ट आहे. तिसरी गोष्ट, ग्रामीण भागामध्ये जो निधी जातो त्याच्यात झेडपीचाही मोठा वाटा असतो, आणि जिल्हा परिषदेवर सत्ता आहेच. म्हणजे अजित पवारांना झेडपीमध्ये काय प्रमाणात कसा पैसा वापरला जाऊ शकतो याची पुरेसं भान आणि जाण आहे. त्यामुळे तो निधी वळवण्यासाठी, कारण ती 3 टायर सिस्टीम आहे ना शेवटी, त्यामुळे ग्रामपंचायतपासनं झेडपीपासनं महापालिकांच्या पातळीपर्यंत आणि नंतर राज्य सरकारच्या पातळीवर अनेक प्रकल्पांची नावं जी तांत्रिकदृष्ट्या घेतली जातात. रस्त्याचं काम 50-20-20 केलं म्हणजे काय, तर 50% यांचा वाटा, 20% त्यांचा, 20% त्यांचा. स्थानिक स्वराज्य संस्था असतात खालच्या आणि मग राज्य सरकार असतं. तर या सगळ्याची जाण जी आहे ती अजित पवारांना निश्चित जास्ती आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर अजित पवार पालकमंत्री असणं चंद्रकांत पाटलांपेक्षा केव्हाही जास्ती चांगलं आहे. पण मग पुढे त्यांना काहीतरी अंकुश पाहिजे, म्हणून चंद्रकांत पाटील सहसंपर्क मंत्री. तीच गोष्ट पंकजा मुंडेंच्या बाबतीत तुम्ही म्हटलात. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आम्ही मोठा पक्ष आहोत आणि आम्ही मोठे असल्यामुळे त्यागाची भूमिका कायम घेणार नाही, हे ते आपल्या सरकारमधल्या पक्षांना इंडिकेट करतायत या ना त्या प्रकारे. आपण म्हणतो की महायुतीमध्ये सगळं काही नीट सुरळीत चाललंय, आतमध्ये काहीतरी घडतंय. एक गोष्ट त्यांनी पुढे येते ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं प्रकरण.
धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामुळे एक गोष्ट त्यातनं म्हणजे त्यात शिक्षा होईल न होईल, चौकशी होईल, राजीनामा होईल, या सगळ्या गोष्टी चालू राहतील. पण त्यातनं एक गोष्ट दिसते अशी की ते म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजून काही घेतला जात नाही आणि तो राजीनामा घ्यायचा का नाही ह्याच्यावरनं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये दोन वेगळ्या मतमतांतर दिसून येत आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणतात अजित पवारांकडे तो निर्णय सोपवलेला आहे, त्यांच्या पक्षाचा नेता आहे, त्यांनी तो निर्णय घ्यायला पाहिजे. अजित पवारांकडे जो अंजली दमानिया गेल्या तेव्हा अजित पवारांनी सांगितलं की हे सगळं मी फडणवीसांच्या कानावर घालणार आहे आणि मग मुख्यमंत्री म्हणून ते निर्णय घेतील. कुठंतरी एकमेकांवर ढकलाढकली चाललेली आहे. आयदर राजीनामा तर हवा आहे पण तो वाईटपणा नकोय, किंवा राजीनामा तर हवा आहे पण कोणी घ्यायचं याच्यावर नाही, असं काही सुरू आहे. म्हणजे ढकलाढकलीचे प्रकार महायुतीला पुढे घातक ठरू शकतात का? परवाच मी ते बिरबलाची गोष्ट जी आहे ना, बादशाचा पोपट मेला, त्याचं उदाहरण दिलं एका मित्राला की तो कसा निश्चित पडलाय, डोळे वर करतोय, पाय तिरके केलेत, पण मेलाय कोणी म्हणायला तयार नाही. तसं या पर्टिक्युलर केसमध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही, मग घेतलं तर पालकमंत्री करायचं की नाही, इथपासून सगळ्या प्रकारच्या मागण्या चर्चा या झाल्या त्या आंदोलनादरम्यान. पण मूळ जी घटना आहे म्हणजे देशमुखांची जी हत्या झाली त्याच्यामध्ये वाल्मिक कराडांच्या माणसांनी असं म्हटलं जाते, मग ते घुले जे होते ते इन्व्हॉल्व त्याच्यात. तर वाल्मिक कराडांचा कसा अनाचार चालू आहे गेली अनेक वर्ष बीडमध्ये, अशाही चर्चा सुरू आहेत. मग धसांनी आरोप केलेत काही. आता या सगळ्यात चौकशी सरकारी पातळीवर चालू आहे. ती कुठल्या पातळीवर चालू आहे? एक हायकोर्ट जस्टिसची म्हणजे रिटायर्ड हायकोर्ट जस्टिसची आणि एक IG लेवलच्या अधिकाऱ्याकडनं. म्हणजे बीडमध्ये खंडण्या घेतल्या जाणं, अराजक सदृश्य परिस्थिती असणं, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण. तर या दोन्ही गोष्टींचा तपास होऊन त्या दोन्ही चौकशा म्हणजे हायकोर्ट रिटायर्ड जस्टिसची चौकशी आणि इन्स्पेक्टर जनरल रँकच्या अधिकाऱ्याच्या अंडरची चौकशी, या दोन्हीचे अहवाल मार्च ते जूनच्या मध्ये त्यांना द्यायला सांगितले. तर ते जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत आपण ह्याच्यात हा दोषी आहे किंवा तो दोषी असं म्हणणं योग्य होणार नाही. मग हे सगळे आरोप प्रत्यारोप TV चॅनल्सवरून येतात, त्याचं काय? ते सगळे अर्थातच त्या सगळ्या प्रक्रियेवर प्रभाव टाकतात. आणि दुसरी गोष्ट, आज धस यांचा पहिल्या दिवसापासून जो प्रयत्न चाललाय तो धनंजय मुंडेंना विलन करण्याचा आहे. धनंजय मुंडे काही काळ गायबच राहिले, मग ते समोर आले, मग भगवान गडावर नामदेव शास्त्र्यांनी त्यांचं समर्थन केलं, मग ते ट्रोल झाले शास्त्री, मग बीडमधली जनता म्हणते आम्ही मुंडेंच्या बाजूने आणि वाल्मिक कराडांच्या बाजूने आहोत, त्यांनी आमचं खूप भलं केलंय. तर हे शहकाठशहाचं पॉलिटिकल राजकारण चालू आहे. जे व्हायचं ते तो अहवाल आल्यावर होईल. मग आत्ता काय दिसतंय, तुम्ही म्हणालात तसं अजित पवारांना पालकमंत्री केलंय, मग त्यांना क्लीन चिट मिळाल्यावर धनंजय मुंडेंना कर्तव्य म्हणून केलंय का माहीत नाही आपल्याला. कदाचित अजित पवारांच्या हातनंच त्यांना काढा अशी शिफारस होईल का? म्हणजे त्यांना पालकमंत्री केलंय म्हणजे आता तपास निष्पक्ष झाला, सगळं झालं आणि धनंजय मुंडे यांचा खरंच त्यात सहभाग आहे. सहभाग म्हणजे खुनात नव्हे, वाल्मिक कराड फोफवण्यात किंवा एकूण किंवा अराजक सदृश्य परिस्थिती बीडमध्ये होण्यात त्यांचा वाटा खूप आहे असा ठपका ठेवून काढता येऊ शकतं की त्यांना राजीनामा द्यायचं दबाव आणू म्हणजे आणला जाऊ शकतो. ह्या कुठल्याही इव्हेंटमध्ये म्हणजे त्यांचा राजीनामा होईल किंवा होणार नाही हे त्या चौकशी आयोगाच्या अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. आत्ता कोणीही सांगू शकत नाही ते कन्क्लुझिव्हली की असंच होईल किंवा तसंच होईल. पण त्या मधल्या काळात म्हणजे काल तर स्वतः देवेंद्र फडणवीस उपस्थित होते सिंचनविषयक कार्यक्रमाला की जिथे पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांनी मुंडेंवर टीका केली. म्हणजे तुम्ही तिथे उपस्थित आहात, तुमच्या समोर होतीये, तुम्ही त्याला हसून दाद देताय, म्हणजे तुमचाही त्याच्यामध्ये सहभाग आहे. आपण एखादी पोस्ट फॉरवर्ड करतो सोशल मीडियावर, जर तुम्हाला ते मत पटतच नसेल तर तुम्ही फॉरवर्डच करणार नाही. पण तुम्हाला पूर्ण पटत असेल तर लगेचच फॉरवर्ड करता. पटतंय पण फॉरवर्ड करायचं धाडच नाहीये, पण विरोध पण नाहीये, मग ते काही करता काही नाही. हा जो डायलेम आहे तसं आता फडणवीसांच्या उपस्थितीत धनंजय मुंडेंवर टीका झाली, फडणवीस त्याला दादही देत होते. तर त्यामुळे तो संशयाच्या भोवऱ्यात प्रश्न राहतो की त्यांचा राजीनामा होईल का होणार नाही, होईल का होणार नाही. त्याचं मूळ कारण असं की यशवंत देशमुखांची जी हत्या झाली त्या हत्येत धनंजय मुंडेंचा सहभाग आहे का प्रत्यक्ष? वाल्मिक कराड हे त्यांचे मित्र आहेत. धनंजय मुंडेंनी बाईट दिला सुरुवातीलाच, त्याच्यात म्हणले माझे त्यांचे चांगले संबंध आहेत आणि ते संबंध मी कधी लपवलेले नाहीत. तर वेगवेगळ्या प्रकारचे दबाव आणत 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 कोपऱ्यात चेंबवल्यासारखं धनंजय मुंडेंना केलं जाणार आहे का कोपऱ्यात आणून त्यांच्या विरुद्ध काही पुरावा नाही असं म्हणून सोडलं जाणार आहे? हे येणारा काळ सांगेल. आज निर्णायकपणे कोणी सांगत असतील
तर त्यांना जास्ती कळतं असं मी मान्य करतो. पण मला आत्ता असं लक्षात येत नाही की त्यांना नक्की सोडायचा प्लॅन आहे का धरायचा प्लॅन आहे. आणि ते मला वाटतं कळायला तो दोन्हीचे अहवालीपर्यंत थांबायला लागेल. त्याच्या आधी पॉलिटिकल प्रेशर आणून काढायचं असेल तर तसं आता राजकारण चालू दिसतंय. कारण त्यांच्या समर्थनाची बाजू लंगडी पडत चाललेली दिसते. भ्रष्टाचाराचे आरोप झालेले. हा म्हणूनच ना की समर्थनाची बाजू लंगडी पडत चालली आहे आणि त्यांच्यावरच्या दबावाची बाजू वाढत चालली आहे असं आत्ता तरी दिसतंय. नक्कीच सर, महायुतीच्या या सगळ्या सरफेस खाली किंवा पृष्ठभागाखाली ज्या काही हालचाली चाललेल्या आहेत त्याचे परिणाम आपल्याला आगामी काळात दिसतील. ते दिसतील तेव्हा आपण परत ह्याच्यावर चर्चा करू, बोलू. तुम्ही आत्ता आलात आणि पॉलिटिक्सला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे की जर का तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर सगळ्यात आधी पॉलिटिक्सचे चॅनल सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची जर काही मतं असतील या विषयातले, तुमचे काही ऑब्झर्वेशन्स असतील, काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.